महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके 1 सप्टेंबरला मुंबईत मोठा मोर्चा काढण्याची घोषणा करत आहेत. पण या सगळ्या संघर्षात आता एक वेगळा प्रश्न समोर आला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांच्यातच मतभेद का निर्माण होत आहेत? त्यांच्या मागण्यांमध्ये नेमकी विसंगती कुठे आहे? आणि या अंतर्गत वादाचा फटका ओबीसी समाजाला बसतोय का? या सर्व प्रश्नांचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. छगन भुजबळ यांनी नुकतीच समता परिषदेची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य करताना एक महत्त्वाचं विधान केलं. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरुद्ध नाही, असं भुजबळ म्हणाले. तसंच कोण म्हणतंय ओबीसी आरक्षण संपलं? जात पडताळणीमध्ये काही चुका असतील तर त्यावर आम्ही लढतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भुजबळ यांच्या मते 2011 पासून जात जनगणनेची मागणी केली जात होती आणि आता सरकार त्यावर काम करत आहे. ओबीसी समाजातील किती जाती आहेत, त्यांची नोंद आणि संबंधित माहिती यावरही सरकार निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच भुजबळ यांची भूमिका सध्या सरकारसोबत चर्चा करून आणि उपलब्ध प्रशासकीय प्रक्रियेतून मार्ग काढण्याची दिसते. पण लक्ष्मण हाके यांची भूमिका तुलनेने आक्रमक आहे. हाके यांच्या मते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमुळे मूळ ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी मुंबईत मोठा ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाचा मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. हाके यांनी 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला विरोध करत तो निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला भेटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. इथेच हाके आणि भुजबळ यांच्या भूमिकांमध्ये फरक स्पष्ट होतो. एकीकडे भुजबळ म्हणतात की सरकार आमच्या सोबत आहे आणि चर्चेतून मार्ग काढता येईल, तर दुसरीकडे हाके सरकारच्या निर्णयांवरच प्रश्न उपस्थित करत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी करत आहेत. आता या मतभेदांना आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते नवनाथ वाघमारे यांना पुढे करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. त्यात मला 90% रिस्पॉन्स आहे, तरीही आबाला पुढे करतो, असं ते म्हणत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या व्हिडिओमध्ये भुजबळ यांच्या बाबतही आक्रमक शब्द वापरले गेल्याचं दिसतं. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे त्यातील वक्तव्यांचा संदर्भ आणि सत्यता तपासून निष्कर्ष काढणं गरजेचं आहे. पण या सगळ्या घटनांमधून एक मोठा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते जर वेगवेगळ्या भूमिका घेत असतील तर त्याचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाचं? ओबीसी समाजाच्या दृष्टीने हा फक्त 2 नेत्यांमधला वाद नाही, कारण आरक्षणाचा प्रश्न हा शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्वाशी जोडलेला आहे. जर नेतृत्वामध्येच मतभेद असतील, मागण्यांमध्ये एकमत नसेल आणि आंदोलनाची दिशा वेगवेगळी असेल, तर सरकार समोर ओबीसी समाजाची एकसंघ भूमिका मांडणं कठीण होऊ शकतं. दुसरीकडे वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न मांडल्यामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यताही असते. म्हणूनच हा प्रश्न फक्त भुजबळ विरुद्ध हाके असा नाही. खरा प्रश्न आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एकसंघ नेतृत्वाची गरज आहे का? एकीकडे 29 ऑगस्टचं जरांगेंचं आंदोलन, दुसरीकडे 1 सप्टेंबरचा हाकेंचा मोर्चा आणि त्याच वेळी भुजबळांची सरकारसोबत चर्चेची भूमिका. महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आता पाहायचं हेच, ओबीसी आरक्षणाचा लढा नेत्यांच्या मतभेदांमध्ये अडकतो का या मतभेदांमधूनच ओबीसींची भूमिका आणखी मजबूत होते? तुमच्या मते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हाके आणि भुजबळ यांनी एकत्र येणं गरजेचं आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.